नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक अमोल जालिंदर सायंबर आजच्या या गणिताच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण वयवारी या वयवारीमधील पहिल्याच भागाला आज आपण सुरुवात करणार आहोत। चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात। वयवारी शिकत असताना बघा काही गोष्टी आपल्याला लक्षामध्ये ठेवायच्यात। वयाशी संबंधित प्रश्न विचारत असताना बऱ्याच वेळेला दोघांच्या वयाचं गुणोत्तर दिलं जातं, नंतरचं वय किंवा अगोदरचं वय या ठिकाणी आपल्याला विचारलं जातं। म्हणून ज्या वेळेस आपल्याला या उदाहरणांमध्ये कधी वर्षापूर्वी असा शब्द येईल, वर्षापूर्वी म्हणजे वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, 7 वर्षापूर्वी, तर तुम्हाला काय करायचंय, पाठीमागं जायचंय। म्हणजे पाठीमागं जायचंय म्हणजेच आजचं जे काय वय दिलेलं असेल त्या वयातून तुम्हाला काय करायचंय, पाठीमागं जायचंय। म्हणून आपल्याला जे काय वय असेल त्या वयातून ते 5 वर्षापूर्वी म्हणलं तर 5 वर्ष वजा करावं लागतील। म्हणून वर्षापूर्वी जर कधी शब्द आला तर त्याच्यासाठी काय करायचं, वजा चिन्ह घ्यायचं, वजा। वर्षानंतर जर शब्द आला, वर्षानंतर जर आला तर मग मात्र आजचं जे काय तुमचं वय असतं त्या वयामध्ये वर्षानंतर मग काय होत असते, वाढ होत असते। 5 वर्षानंतर मग काय होणार आहेत, अधिक 5 वर्षांनी वाढ होणार आहे। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता तुम्हाला जर मी सांगितलं 5 वर्षापूर्वी एवढं वय होतं, आता 5 वर्षापूर्वी जर 10 वय होतं आणि आजकडे यायचंय, आज त्याचं किती वय असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, आता वजा करून चालेल का, आता नाही का, कारण हे 5 वर्षापूर्वी जर 10 वय होतं तर आजकडे काय करावं लागणार आहे, आज तुम्हाला प्लस आज काय होणार आहे, 5 वर्ष त्याच्यात पुन्हा ऍड होणार आहे। मग इथं आपल्याला इथं हे वय तुम्हाला फक्त मी इथं संख्येमध्ये याच्यासाठी सांगितलं की तुम्हाला आकलन जास्त प्रमाणात होईल। इथं तुम्हाला गुणोत्तर दिलं जातं, सतीश व आतिश यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 होते। कधीचं गुणोत्तर दिलं, 5 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी 3:5 होते। मग आपण काय करतो, 5 वर्षापूर्वी 3x जर वय असेल तर आज आपल्याला काय करावं लागतं, पुढे जाताना आपल्याला मिळवावं लागतं, हे ध्यानात ठेवा। कधी कधी तुम्हाला सांगितलं जातं आईचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट आहे, म्हणजे पटीमध्ये कधी कधी गुणोत्तर सांगतात, ज्यावेळेस आपल्याला सांगितलं जातं x पट, मग जेवढी काय पट असेल त्याला काय करावं लागतं, गुणिले x। म्हणजे आईचं वय जर 3 पट असेल तर काय करणार, गुणिले 3, मुलीच्या वयाच्या काय करणार, गुणिले 3। म्हणजे मुलीचं वय जर x असलं तर आईचं वय किती घेणार तुम्ही, 3x, म्हणजे त्याला काय केलं, x ला 3 ने गुणलं, बरोबर। पण जर आईचं वय या ठिकाणी बघा असं सांगितलं, मुलीचे वय आईच्या वयाच्या 1/3 पट, आता काय सांगितलं, 1/3 पट, म्हणजे इथं बघा आई आणि मुलगी, मुलीचं वय x आहे, आईचं वय 3 पट म्हणलं की तुम्ही काय करणार, 3x घेणार, आईचं वय त्याला 3 ने गुणताय। म्हणजे मुलीच्या वयाच्या आईचं वय म्हटलं की तुम्ही काय केलं, याच्या वयाला 3 ने गुणलं। पण जर आईचं वय, आता बघा आईचं वय जर x घेतलं आणि सांगितलं तर मुलीचं वय किती, तर मुलीचं वय किती आहे, 3x, आईच्या वयाच्या किती असेल, 1/3 पट असेल। किती पट, मग तुम्हाला सांगितलं मुलीचे वय आईच्या वयाच्या 1/3 पट आहे, असं जर कधी सांगितलं 1/7 पट आहे, मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या 1/7 पट आहे, तर 1/7 कधी घ्यायचं नाही आपल्याला। आपल्याला या क्रिया करत असताना, अपूर्णांकातल्या क्रिया करत असताना अवघड जातं। मग 1/3 याचाच अर्थ काय, हा 3 इकडे जर गेला तर काय होणार आहे, 3x, म्हणजे याचं वय आपण ठेवणार x, याचं वय ठेवणार 3x। जरी देताना तसं दिलेलं असलं तरी, आता उदाहरणार्थ असं दिलंय, मुलीचे वय आईच्या वयाच्या 1/6 पट आहे। मग आता बघा मुलीचे वय आईच्या वयाच्या 1/6 पट, मग आईचं वय x असेल तर मुलीचं वय 1/6 पट, म्हणजे 1/6x। असं करायचं नाही, हे 6 काय करायचे, इकडे न्यायचे। हे आईचं वय 6 पट, मुलीचं वय x पट, म्हणजे x पट हे झालं 6x। अशा पद्धतीने ह्या थोड्याशा बाबी आपण लक्षात ठेवायच्यात। तसं तर या ठिकाणी आपण शॉर्टकट पण पाहणार आहोत, तुम्हाला याची शक्यतो गरज पण पडणार नाहीये।
परंतु आपल्याला काही जे आता दुसऱ्या भागामध्ये आपण जे वेगवेगळे परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न पाहणार आहोत, त्या प्रश्नांमध्ये हे जे सूत्र आहेत, हे जे शॉर्टकट आहेत ते बसत नाहीत. कारण एक नव्हे तर 2, 3, 4 कन्सेप्ट एकत्र करून प्रश्न विचारले जातात. मग अशा वेळेला आपल्याला ह्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्टची गरज पडत असते. म्हणून आपण हे पण लक्षात ठेवायचं आहे. चला आजच्या या लेक्चरला पण सुरुवात करूयात. आता बघा, पहिला प्रश्न या ठिकाणी आहे, अशोक व शरद यांच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे. अजून 5 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 होईल, तर शरदचे आजचे वय किती? आता बघा, 2 मेथड मी या ठिकाणी तुम्हाला शिकवणार आहे. एकदम शॉर्टकट मेथडनी पण शिकवणार आहे आणि या ठिकाणी आपण या कन्सेप्टनुसार, संकल्पनेनुसार सुद्धा या ठिकाणी जाऊ. आता बघा, हे आपण मेथड वापरणारच नाहीत, पण आपल्याला संकल्पना समजून घेण्यासाठी बघा, कारण आपल्याला उद्याच्या जो भाग आहे त्या भागामध्ये, दुसऱ्या भागामध्ये आपल्याला यातल्या काही कन्सेप्ट वापरायच्यात, म्हणून आपल्याला ही चौकट बनवता आली पाहिजे. बघा, कोण कोण आहे? अशोक आणि शरद हे दोघ जण आहेत, बरोबर. त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय तुम्हाला, किती आहे? 5:7. म्हणजे त्यांचे वय दिलेत का? नाही. म्हणजे याचं वय 5 पट असताना याचं वय 7 पट, पण त्यांचे हे पटीमध्ये दिले. त्यांचं वय काढण्यासाठी काय करावं लागणार आहे? त्याला समान अवयवाने गुणावं लागणार आहे, 5ला आणि 7ला. मग तो अवयव तर आपल्याला माहित नाही, म्हणून आपण काय म्हणलं, याचं वय 5x पट, याचं वय 7x पट. आता आपल्याला डायरेक्ट वयच मिळालं, हे आपण वय म्हणून लिहिलेलं आहे. हे कधीचं वय? आजचं वय या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. अजून 5 वर्षांनी, आता 5 वर्षानंतर काय होणार आहे? 5 वर्षानंतर तुम्हाला मगाशी सांगितले, वर्षानंतर असेल तर काय करायचंय? मिळवायचंय. म्हणजे या 5x मध्ये कितीने वाढ होणार आहे? 5 वर्षानंतर 5 ने वाढ होणार आहे. या 7x मध्ये याचं सुद्धा वय कितीने वाढणार आहे? 5 नेच वाढणार आहे. आणि त्यावेळेस गुणोत्तर किती होणार आहे? तर 3:4 एवढे गुणोत्तर होईल. मग आता इथं हे यांचं गुणोत्तरच आहे ना, यांचं वय जर दर्शवायचंय तर हे काय? यांच्या दोघांच्या वयाचं गुणोत्तरच आहे. हे गुणोत्तर कोणत्या गुणोत्तर एवढं होणार आहे? या गुणोत्तर एवढं होणार आहे. म्हणजे आपल्याला इथं 2 गुणोत्तरांची तुलना करायची. म्हणजे जिथं बघा, हे 5x अधिक 5 आणि हे 7x अधिक 5, हे गुणोत्तर कोणत्या गुणोत्तरा एवढं होईल? 3:4 एवढं होईल. मग आता आपल्याला इथं गुणोत्तरांची तुलना केली म्हणजे आपण काय करतोय? ह्या 4ने, हा 4 जर बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला तर याला गुणिले होईल. मग याचा आपण डायरेक्ट गुणाकारच करू. 4×5 20x, या 5x आणि 4चा गुणाकार केला, अधिक 5×4 20, बरोबर. आता इथं पुन्हा 7x गुणिले 3, म्हणजे हा जर 7x, हा 7x अधिक 5, हा जर बरोबर चिन्हाच्या इकडे आला तर या 3ला गुणिले होईल. मग आता यांचा गुणाकार करून घेतोय आपण. 3×7 21x अधिक 3×5 15, म्हणजे 8 ठिकाणी आता एका वळीत. आता स्वरूप पद एका बाजूला घ्या. समजा इथं 20x आहे, इथं 21x आहे, म्हणजे 21x कडं जर 20x आणली तर इकडं काय होणार आहे? ते वजा होणार आहेत. हे इथं काय आहे? तर संख्या इथं 20 आहे. हे 15 जर बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेले, आपण नेले, तर हे काय होणार आहे? वजा. इथं 21x, याच्यातून ह्या 20x हे काय होणार आहे? तिकडे, इकडं धन आहे, तिकडे आल्याच्या नंतर ऋण झाले. म्हणजे आता बघा, 21x मधून 20x गेले तर काय राहणार आहे? 1x म्हणजेच x, आणि या 20 मधून 15 गेले तर खाली राहिले 5. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला x ची किंमत मिळाली. किती मिळाली? 5. मग आपल्याला एवढीच गरज होती, फक्त x च्या किमतीचीच गरज होती, कारण आपण वय तर या ठिकाणी पहिल्यांदाच आपण लिहून ठेवलेले आहे चौकटीमध्ये, कुणाचं वय किती आहे ते. तुम्हाला कुणाचं वय विचारलंय? शरदचे आजचे वय किती? मग शरदचे आजचे वय इथंच होतं लिहिलेलं. किती होतं? 7x. मग शरदचे वय आहे 7x, म्हणजेच 7 गुणिले x ची किंमत आहे 5, म्हणजे 5, 7×5 किती? 35. या ठिकाणी आपल्याला वय मिळालं. किती वय आहे? तर 35. 1 नंबरचाच ऑप्शन असणार, बरोबर आहे. ही झाली एक मेथड. यानंतर अत्यंत सोप्या पद्धतीने आपण दुसऱ्या मेथडने सोडवणार आहोत. आता बघा, इथं एक मेथड या ठिकाणी दिलेली आहे. काय? x चे वय बरोबर, तुम्हाला ज्याचं वय काढायचंय त्याचं वय बरोबर नंतरच्या गुणोत्तरातील फरक. आता नंतरचं गुणोत्तर कोणतं दिलंय आपल्याला? हे 3 आणि 4. 3 आणि 4 कितीचा फरक आहे? 1चा फरक आहे, म्हणून इथं लिहिला 1.
बरोबर. पुढं काय दिलंय? वर्ष. एवढ्या वर्षानंतर किंवा एवढ्या वर्षापूर्वी. किती वर्षानंतर असू द्या किंवा वर्षापूर्वी असू द्या, इथं किती 5 वर्षानंतर होतं म्हणून इथं काय घेतलं आपण 5 गुणिले आता काय एक्सची पट. एक्सची पट म्हणजे ज्याचं वय काढायचंय त्याची पट. इथं बघा ज्याचं वय काढायचंय त्याची पट. मग आता इथं पटीमध्ये इथं दिलेलं आहे तुम्हाला काय 5x म्हणजे 5 पट आणि याचं वय 7 पट. तुम्हाला वय कोणाचं काढायचंय? शरदचं काढायचंय. शरदची पट किती आहे? 7 आहे. म्हणजे इथं लिहिलं तुम्ही 7 छेद गुणोत्तराच्या तिरकस गुणाकारातील फरक. आता बघा गुणोत्तर काय काय आहे तिथं? पहिलं गुणोत्तर आहे बघा 5-7 हे गुणोत्तर आहे आणि दुसरं गुणोत्तर इथं दिलेलं आहे काय 3-4 यांच्या तिरकस गुणाकारातील फरक. आता मग इथं बघा 5 चोक 20 आणि इथं 7 त्रिक 21. आता इथं वजा 21 लिहिलं मी म्हणजे याची वजा बाकी 21 मधून 20 वजा होणार आहेत आणि उत्तर किती येणार? 1 वजा 1 येईल उत्तर. पण वजा 1 लिहायचं नाही कारण मी इथं काय म्हटलंय फरक हा नेहमी काय असतो? धन. मग जर मी छेदस्थानी जर धन 1 लिहिला तर 1 छेदस्थानी सगळ्या संख्यांचा असतोच. तो लिहिला काय नाही लिहिला काय फरक पडत नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? गुणाकार. मग 7-5 35 एकदम शॉर्टकटमध्ये आपल्याला उत्तर मिळालं. किती? 35. मग या पद्धतीने आपण हे पुढचे उदाहरणं या ठिकाणी सोडवू शकतो. आता बघा आपल्या प्ले स्टोअरवरती मास्टर माइंड करिअर अकॅडमी नावाचं एक ॲप आहे. हे या नावाने आपण ते सर्च करू शकता. हा आयकॉन आहे. या ॲपवरती आमचे वेगवेगळ्या परीक्षांसाठी उपयोगी असणारे जे कोर्सेस आहेत ते उपलब्ध आहेत. म्हणजे TET आहे, टेट एक्झामसाठी आहे, तलाठीसाठी आहे, पोलीस भरतीसाठी आहे. त्याचप्रमाणे MPSC फाउंडेशनचा कोर्ससुद्धा याच्यावरती उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे ज्या विषयवाईज बॅच आहेत वेगवेगळ्या विषयांच्या, ज्यांना या सगळे कोर्सेस करायचे नाहीत त्यांच्यासाठी विषयवाईज बॅचेससुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपल्या गणिताची बॅच या ठिकाणी बघा 62% डिस्काउंट 62.5% डिस्काउंट देऊन 2000ची बॅच फक्त 750 रुपयाला या ठिकाणी त्याच्यावरती ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे बुद्धिमत्ता चाचणीची 1500 रुपयाची बॅच या ठिकाणी फक्त 750 रुपयाला ठेवली आहे. उद्या आपल्या राज्याभिषेक दिनानिमित्त ही जी बॅच आहे ही बॅच 750 न ठेवता 7 जून आणि 6 जून आणि 7 जून या 2 दिवस ही बॅच फक्त दोन्हीही बॅच फक्त 500 रुपयाला या ठिकाणी तुम्हाला मिळतील. या डिस्काउंट ऑफरचा आपण लाभ घ्यायचा आहे. आपल्या मित्रांना सुद्धा सांगायचं आहे. एकदम संकल्पनेसह या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये संकल्पनेसह कुणीही शिकवत नाही. तुम्हाला संकल्पना पण या ठिकाणी क्लिअर केल्या जातील आणि तुम्हाला शॉर्टकट्स देखील शिकवले जातील. अशा पद्धतीचं या ठिकाणी आपण गणित आणि बुद्धिमत्ता या ठिकाणी घेणार आहोत. त्याचप्रमाणे जी मुलं या ठिकाणी यूट्यूबवरती हे पाहत आहेत, पहिल्यांदाच जे पाहत आहेत त्यांनी यूट्यूबचं माझं अमोल सायंबर नावाचं चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही मला फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, ट्विटर असेल याच्यावरती फॉलो करू शकता. काही आपणास शंका जर असतील तर तुम्ही व्हॉट्सअप असेल किंवा टेलिग्राम असेल माझ्या या नंबरवरती करू शकता. तुम्ही अगदी कॉल देखील करू शकता. चला आता दुसऱ्या या ठिकाणी आपण प्रश्न पाहूया. दुसरा, गौरी व श्रद्धा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 होते. तर गौरीचे आजचे वय किती? आता बघा आपण ह्या दुसऱ्या मेथडने जर सोडवलं तर या ठिकाणी आपल्याला जास्त सोप्या पद्धतीने या ठिकाणी मिळतं. आता आपण या ठिकाणी बघा आपल्याला हे सूत्र काय मिळालं होतं? हे सूत्र मिळालं होतं बरोबर. या सूत्राच्या साहाय्याने आपण हे एक मिनिट या ठिकाणी बघा आपण हे सोडू शकतोय. आता बघा इथं वय कोणाचं विचारलंय आपल्याला? गौरीचं वय विचारलेलं आहे बरोबर. गौरीचे एक्सचे वय बरोबर. नंतरच्या गुणोत्तरातील फरक, नंतरच्या गुणोत्तरातला फरक किती आहे? 3 मध्ये आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. गुणिले वर्ष, किती वर्षानंतर किंवा किती वर्षापूर्वी? आता बघा 7 वर्षापूर्वी म्हणजे पाठीमागं, पण या ठिकाणी काय नाही, वर्षानंतर असेल किंवा पूर्वी असेल काय फरक पडत नाही. या ठिकाणी आपण 7 लिहिलं. गुणिले
तुम्हाला एक्सची पट, मग कुणाची पट? गौरीची पट. गौरीची पट कोणती आहे? तर 2 पट या ठिकाणी गौरीची आहे, म्हणजे इथं 2 छेद. या ठिकाणी बघा गुणोत्तराच्या तिरकस गुणाकारातील फरक. आता इथं गुणोत्तर आपण पाहिले, कोणकोणते गुणोत्तर आहेत आपले? हे 2:3 आणि 3:5. यांचा जर तिरकस गुणाकार केला तर बघा 5 दुणे 10 आणि 3 त्रिक 9. यांच्या गुणाकारातला फरक जर पाहिला 10तून 9 वजा केले तर काय राहतो? 1. म्हणजे छेदस्थानी 1 राहत आहेत. 1 राहिल्याने कुठलाही फरक या ठिकाणी पडत नाही, म्हणजे आपल्याला या ठिकाणी गुणाकार करायचा आहे. मग बेसाती 14 आणि 14 दुणे 28. या ठिकाणी गौरीचं वय किती? तर गौरीचं वय मिळत आहे आपल्याला किती? 28 वर्ष. त्याच पद्धतीने आपण पुढं या ठिकाणी जाणार आहोत. आता इथं तर एकदम सोपा प्रश्न दिलेला आहे. कधी कधी आपण मोठमोठे प्रश्न शिकवत पण सोपे प्रश्न चुकावा नाही म्हणून मी ह्या ठिकाणी हा प्रश्नांचा देखील समावेश केलेला आहे. दिलेलं काय? ए व बी यांच्या वयाचे आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 3:5 आहे. जर बी चे वय 21 वर्ष आहे तर ए चे वय किती? म्हणजे बघा आता ए आणि बी आहे, यांच्या वयाचे गुणोत्तर कशा इथं दिलेले आहे? 3:7 बरोबर. म्हणजे याचं वय आहे 3x आणि याचं वय आहे 7x. आपण हे वय मानलं. आणि इथं बीचं वय दिलंय. बीचं वय किती आहे? बीचं वय आहे 21 वर्ष. म्हणजे बघा 7x बरोबर 21 तुम्हाला इथं दिलंय, तर तुम्हाला 3x बरोबर किती? म्हणजे या ठिकाणी x ची किंमत जर काढली तर तुम्हाला या ठिकाणी लगेच वय मिळेल. मग 7x बरोबर 21 तर x बरोबर किती? x बरोबर 21. इकडचे गुणिले 7 इकडे आले, भागिले झाले. 7 × 7 7 त्रिक 21. या ठिकाणी x ची किंमत मिळाली किती? 3. या ठिकाणी तुम्ही एचं वय किती? 3x. 3 गुणिले या x ची किंमत आहे 3 म्हणून 3 त्रिक 9. या ठिकाणी तुम्हाला वय मिळालं. एचं वय किती? तर 9 वर्ष. अशा पद्धतीने सोडू शकता. आता याच पहिल्या प्रकारावर आधारित या ठिकाणी आपणासाठी सरावासाठी मी प्रश्न दिलेले आहेत. हे सरावासाठीचे आपण प्रश्न पाहायचे, ते सोडवायचे, त्याचे उत्तरं या ठिकाणी हेच आले का हे आपण चेक करायचं आहे. चला आपण दुसरा प्रकाराकडे जाऊयात. आता बघा इथं दुसरा प्रकार आहे. मुलगा व वडील 3 म्हणजे यांचे गुणोत्तर 3:8 आहे. त्यांच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहे, तर मुलाचे आजचे वय किती? आता यांचं गुणोत्तर यांची पट या ठिकाणी दिलेली आहे. मुलगा आणि वडील 3:8 या प्रमाणामध्ये त्यांच्या वयाची पट आहे आणि त्यांच्या वयाची बेरीज सुद्धा दिलेली आहे 77 वर्ष आहे. आता बघा तुम्हाला दोन्ही पद्धतीने या ठिकाणी आपण शॉर्टकटने पण पाहू आणि या ठिकाणी कन्सेप्टनुसार पण जाऊ. बघा आता मुलगा आणि वडील यांच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे किती आहे? 3:8. म्हणजे या ठिकाणी मुलाचं वय जर 3x पट, या ठिकाणी आपण x काय घेतला त्याचा एक याला म्हणतो आपण हे असामायिक अवयव आहेत आणि हा सामायिक अवयव आहे. हा x काय आहे? याचा सामायिक अवयव हा 3x आणि हा झाला 8x. मग ह्या सामायिक अवयवाने असामायिक अवयव म्हणजे गुणोत्तराला गुणवलेलं आहे. गुणोत्तर शक्यतो असामायिक अवयवांच्या स्वरूपात दिलेलं असतं, त्याचे अवयव सामायिक नाहीत. मग आता ही पट दिलेली आहे आणि काय सांगितलंय? त्यांच्या वयाची बेरीज. म्हणजे याचं आपण हे वयच मानलं. आता मुलाचं वय 3x, वडिलांचं वय 8x आणि त्यांच्या वयाची बेरीज या ठिकाणी किती आहे? 77 वर्ष आहे. तर तुम्हाला मुलाचे आजचे वय, मुलाचं आजचं वय आपण लिहिलं इथं किती आहे? 3x. आपल्याला फक्त x ची किंमत निघली की आपण उत्तर काढू शकतो. सोपं एकदम. 3x आणि 8x किती होतील? 11x. 11x बरोबर किती? 77. तुम्हाला x ची किंमत काढायची. x बरोबर किती? तर 77/11. मग बघा 11 × 11 11 7 77. या ठिकाणी बघा 7 हे या ठिकाणी तुम्हाला x ची किंमत मिळाली. मग मुलाचे वय किती? मुलाचे वय बरोबर किती आहे? 7x आहे, ती 3x आहे. मग 3x म्हणजेच x ची किंमत आलेली आहे 7. म्हणून या ठिकाणी बघा 3 × 7 3 7 21. मुलाचं वय किती? तर मुलाचं वय येणारे 21 वर्ष. या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं. आता बघा याचा शॉर्टकट आपण थोडासा तयार करू. इकडे बघा एकदम सोप्या पद्धतीने आपण हे सगळं न मांडता सुद्धा मांडू शकतो.
आता आपण थोडंसं पुढं जाऊ, तिकडे काय केलंय बघा, या शेवटच्या या क्रियांकडे या, म्हणजे आपल्याला शॉर्टकट तयार करता येईल, याचं सूत्र बनवता येईल. काय केलंय, हे काय वयांची बेरीज आहे 77, या 77ला 11ने भागले. मग हे 11 कसे आलेत, ते यांच्या बघा, यांच्या हे जे गुणोत्तर होते या गुणोत्तराची बेरीज केल्यानंतर आलेत. हे 11 कसे आलेत, गुणोत्तरांच्या बेरीज केल्यानंतर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सूत्र बनवत असताना आपलं सूत्र अशा पद्धतीने तयार होईल. कसं होईल तर बघा, वयाची बेरीज छेद ही काय आहे, 11 कशाची बेरीज आलेली आहे, गुणोत्तराची बेरीज. गुणोत्तराची बेरीज बर. आता ही बेरीज यांनी वयाच्या बेरजेला गुणोत्तराच्या बेरजेने भागल्यानंतर तुम्हाला मिळालं 7. हा 7 मिळाला होता तुमचा सामायिक अवयव. आता तुम्हाला त्याचं वय काढत असताना मुलाचं वय काढायचंय तर मुलाच्या पटीला गुणावं लागन, आणि वडिलांचं वय काढायचं असेल वडिलांच्या पटीला गुणावं लागन. म्हणजे इथं तुम्हाला ज्याचं वय काढायचंय त्याची पट घ्यावा लागन. म्हणून मी इथं लिहितो एक्स ची पट. काय विचारतो, एक्स ची पट. तुम्हाला मुलाचं वय काढायचं असलं मुलाची पट, वडिलांचं वय काढायचं असलं वडिलांची पट. झालं, या ठिकाणी आपलं सूत्र तयार झालं. याच बेसिक कन्सेप्टवर सूत्र तयार झालं. मग आता आपण याच्यात किंमत टाकायची. वयाची बेरीज किती आहे 77 छेद गुणोत्तराची बेरीज, मग 3 अधिक 8, 8 आणि 3 11 गुणिले एक्सची पट. कुणाचं वय काढायचंय, मुलाचं वय काढायचंय. मुलाची पट किती आहे 3, आपण टाकली किंमत 3. मग बघा 11 × 11, 11 × 7 = 77, 7 × 21. या ठिकाणी एकदम सोप्या पद्धतीने आणि लवकरात लवकर या ठिकाणी उत्तर मिळालं. किती वर्ष तर 21 वर्ष. मग आता हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आपण पुढं देखील या ठिकाणी वापरू शकतो. विशेष काहीच नाही, वयाच्या बेरजेला गुणोत्तराच्या बेरजेने भागायचंय आणि ज्याची पट विचारली, ज्याचं वय विचारलंय त्याची पट या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. आता चला पुढचं उदाहरण या ठिकाणी आपण पाहू. एक मिनिट. दत्ता व शंकर यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 आहे. त्यांच्या वयाची बेरीज 99 वर्ष आहे. तर दत्ताचे आजचे वय किती. आता बघा, मग दत्ता आणि यांच्या वयाची बेरीज किती येते, 99 येते. या 99ला त्यांच्या वयाच्या गुणोत्तराच्या बेरजेने या ठिकाणी आपल्याला भागायचंय. मग त्यांच्या गुणोत्तराची बेरीज किती येते, 5 अधिक 4, 5 आणि 4 या ठिकाणी 9. मग 99ला जर 9ने या ठिकाणी भागलं तर बघा 9 × 1 = 9, 9 × 1 = 9 बरोबर. हे 9 × 1 = 9 आपण अंशाला त्याला भागलं म्हणजे उत्तर किती आलं 11. मग आता या 11ला काय करतो आपण बघा, इथं आपण वयाच्या बेरजेला गुणोत्तराच्या बेरजेने भागलं आणि आलेल्या उत्तराला पुन्हा कशाने गुणायचं होतं तर ज्याचं वय विचारलंय त्याने गुणायचं होतं. वय कुणाचं विचारलंय, दत्ताचं विचारलंय. दत्ताची पट किती येते 5, म्हणून याला 5ने गुणलं. 11 × 5 = 55. मग दत्ताचं वय किती येईल तर 55 वर्ष येईल. या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 55 वर्ष. त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहतोय. रियाज या ठिकाणी पहा थोडंसं या इकडं तिकडं झालेली आहे थोडीशी एक स्लाईड पहा. दुसऱ्या प्रकारावर विचारली जाणारी जी उदाहरणं आहेत ही उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. ही उदाहरणं आपण सोडवायची आहेत. याच्यावर याचे उत्तरं या ठिकाणी आपण चेक करायचे आहेत. त्याचप्रमाणे बघा आता आपण ही स्लाईड पाहतोय. आता हा तिसरा प्रकार आहे पहा. काय तिसऱ्या प्रकारातला पहिला प्रश्न काय, एक मिनिट. हा आपला इथं पहिला प्रश्न गेला होता. तर बघा, रियाज व तरन्नुम यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 आहे. जर त्यांच्या वयातील फरक 16 वर्ष आहे तर तरन्नुमचे वय काढा. आता थोडासा प्रश्न इथे या ठिकाणी काय विचारलंय, आता वयातील फरक विचारलेला आहे. गुणोत्तर दिलंय आणि फरक, मग अशी बेरीज दिली होती आणि फरक या ठिकाणी वय विचारलं होतं. आता फरक देऊन या ठिकाणी वय. आता बघा, मग या ठिकाणी आपण मांडून घेऊ
कन्सेप्टनुसार जाऊ आणि या ठिकाणी शॉर्टकट सूत्र या ठिकाणी तयार करू. बघा, रियाज आणि तरन्नुम यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 7:3. म्हणजे रियाजचं वय आपण 7x घेऊ, तरन्नुमचं वय घेऊ 3x. आणि त्यांच्या वयातील फरक म्हणजे वयातील फरक काढण्यासाठी वजाबाकी केली जाते. हा फरक किती आलेला आहे? तर यांच्या वयातला फरक आलेला आहे 16 वर्ष. म्हणजे बघा, या 7x मधून 3x गेले तर उरतात किती? 4x. म्हणजे 4x बरोबर किती होतात? तर 16. तुम्हाला x ची किंमत काढायची तर x बरोबर 16/4 म्हणजे 4 × 4 4 चोक 16. या ठिकाणी तुम्हाला तो x निघाला किती आहे? तर 4 आहे. तुम्हाला वय कोणाचं काढायचंय? तरन्नुमचं वय या ठिकाणी दिलेलं आहे किती आहे? 3x वर्ष. मग हे बघा, तरन्नुमचे वय बरोबर 3x म्हणजे 3 गुणिले x ची किंमत टाकली आपण 4. मग 3 चोक या ठिकाणी किती? 12. मग 12 वर्ष या ठिकाणी तुम्हाला वय मिळालं. आता हेच आपण शॉर्टकटमध्ये या ठिकाणी पाहू शकतो. याचं शॉर्टकटमध्ये सूत्ररूपी आपण रूपांतर करू शकतो. या ठिकाणी बघा कसं करायचं. तर हे शेवटला जर आपण इथं बघितलं काय क्रिया झाल्यात याच्यावरून अंदाज येईल. आता हे काय? 16 काय आहे? वयांची वजाबाकी. या ठिकाणी आपण सूत्रामध्ये घेऊ शकतो वयांची वजाबाकी छेद असताना काय? 4 काय? हा हे गुणोत्तराची वजाबाकी केली. बघा, 7x मधून ह्या 7 मधून 3 वजा केले म्हणजे इथं काय म्हणावं लागेल मला? गुणोत्तराची, शॉर्टकटमध्ये लिहितो गुणोत्तराची वजाबाकी. आता ही गुणोत्तराच्या वयाच्या वजाबाकीला गुणोत्तराच्या वजाबाकीने भागल्यानंतर आपल्याला हे उत्तर मिळालं. आता याला काय केलंय आपण? ज्याची पट काढायची त्याला गुणलंय. म्हणजे इथं बघा, आपल्याला तरन्नुमची पट काढायची होती. तरन्नुमची पट वयाची किती होती? 3. मग या 3ला या 4ने गुणलं. मग 3 चोक 12 उत्तर मिळालं. म्हणजे ज्याचं वय काढायचंय त्याची पट त्याने गुणायचंय. मग इथं गुणिले x ची पट या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला घ्यायची. मग आता या सूत्रात आपण किंमत टाकली म्हणजे हेच या ठिकाणी बघा, वयाची वजाबाकी किती होती? तर 16. गुणोत्तरांची वजाबाकी, आपण गुणोत्तराची वजाबाकी केली. 7तून 3 गेले, खाली राहिले 4. आणि ज्याचं वय काढायचंय, तरन्नुमचं वय काढायचं होतं, तरन्नुमची पट होती 3 म्हणून तिला 3ने गुणलं. मग इथं बघा 4 × 4 4 चोक 16 आणि 4 त्रिक 12. अशा पद्धतीने एकाच या ठिकाणी क्रियेमध्ये या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळतंय. तर वय किती? 12 वर्ष. आता याच पद्धतीने तुम्ही पुढचे प्रश्न सोडवायचे. आता बघा, हा दुसरा प्रश्न आहे. सोनाली व शीतल यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 आहे. त्यांच्या वयातील फरक 18 वर्ष आहे. तर शीतलचे वय किती? मग आता इथं बघा काय घ्यावं लागेल तुम्हाला? वयातील फरक म्हणजे वयाची वजाबाकी किती वर्ष आहे? 18 वर्ष. छेद गुणोत्तरातील फरक. आता गुणोत्तरातला फरक कितीचा आहे? 5तून 2 गेले, खाली किती राहिले? 3. म्हणजे याला 3ने भागलं. गुणिले फरक म्हणलाय म्हणून आपण इथं वजाबीजा असं काही चिन्ह लिहिलेलं नाही. बरं, आपल्याला वय कोणाचं विचारलंय? शीतलचं वय विचारलंय, बरोबर. मग शीतलची पट किती आहे? तर 5 पट आहे म्हणून याला 5ने गुणावं लागेल. मग आता या ठिकाणी करा गुणाकार. 3 × 1 3, 3 × 18 आणि 6 × 5 30. या ठिकाणी शीतलचे वय किती? तर शीतलचे वय या ठिकाणी 30 या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. त्याच पद्धतीनं याच कन्सेप्टवर आधारित पुन्हा तुम्हाला या ठिकाणी तिसऱ्या प्रकारावरचे प्रश्न आहेत. 3 प्रश्न दिलेले आहेत. हे आपण सोडवायचे आहेत. एकदम सोपं आहे, सोडवायचे आणि त्याचे उत्तरे या ठिकाणी चेक करायचे आहेत. त्याचप्रमाणे आता पुढचा या ठिकाणी आपण चौथा प्रकार पाहतोय. या चौथ्या प्रकारामध्ये काय केलंय बघा. गोपाळ व केशव यांच्या वयाचे गुणोत्तर दिलेले 2:3 आहे. त्यांच्या वयाचा गुणाकार 294 वर्ष येतो. तर केशवचे वय किती? आता गुणोत्तर दिलेलं असताना आपल्याला, गुणाकार दिलेला असताना आपल्याला वय काढायचंय. मग आता आपण कन्सेप्टनुसार जाऊ, मग पुन्हा शॉर्टकट तयार करू. बघा, गोपाळ आणि केशव, बर, यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 2:3. म्हणजे याचं वय 2, याचं वय 3 पट. मग यांचे आपण हे वयच घेऊ ना. मग गोपाळचं वय किती आहे? 2 पट. म्हणजे 2 पट आपण त्याला x ने गुणावं लागेल. त्या
सामायिक अवयवाने गुणावं लागेल, म्हणून आपण ते सामायिक अवयव दोन्हीकडे काय घेतला, एक्स घेतला, इकडं 2x इकडं 3x, म्हणजे हे त्यांचे वयच एक्सने गुणल्यानंतर त्यांचं वय मिळणार आहे आपल्याला. एक्सची किंमत या ठिकाणी काढायची. त्यांच्या वयाचा गुणाकार, आता या ठिकाणी गुणाकार म्हणजे यांच्या वयाचा, आता हे जर वयच मानलं तर यांच्या वयाचा गुणाकार करावा लागेल. हा गुणाकार या ठिकाणी बघा आपल्याला गुणाकार, हा गुणाकार किती दिलाय, तो गुणाकार दिलाय 294 बरोबर किती 294. तर तुम्हाला या ठिकाणी आता जर एक्सची किंमत निघली की तुम्हाला इथं वय निघतंय. मग आता गुणाकार करा, 6 आणि x गुणिले x किती होईल, x वर्ग म्हणजे 6x वर्ग बरोबर 294. तुम्हाला किंमत काढायची एक्सची, मग आपण थोडे वेळ हा डोक्यावर राहिलेला 2 तसाच राहू द्या. एक्स वर्ग, मग हा एक्स वर्ग बरोबर आता इकडं काय आहे 294 येतं. हा 6 जर बरोबर चिन्हाच्या इकडं आला तर इकडं याला भागिले होईल, म्हणजे याला भागिले 6. मग 6 आणि या ठिकाणी भागून काढू आपण. या ठिकाणी 6 1 6, 6 चोक 24. आता उरले किती इथं 5, मग संख्या काय झाली 54. म्हणजे 6 9 54 या ठिकाणी आपल्याला मिळाले किती 49. आता 49 कुठे, एक्स वर्ग बरोबर 49 आहेत. तुम्हाला जर एक्सची किंमत काढायची असेल तर हा इकडचा वर्ग जर बरोबर चिन्हाच्या इकडं आलं तर इकडं वर्गमूळात असतं. मग इथं झाले वर्गमुळात 49, एक्स बरोबर वर्गमुळात 49. 49चं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे किती आहे 7. एक्सची किंमत या ठिकाणी तुम्हाला मिळाली 7. मग एक्सची किंमत जर 7 मिळाली तर तुम्हाला वय विचारलेलं आहे केशवचे वय किती. मग केशवचे वय इथं दिलेलेच आहे किती आहेत 3x. मग बघा केशवचे वय बरोबर 3x, म्हणजेच 3 गुणिले एक्सची किंमत किती मिळाली आपल्याला 7. मग 3 गुणिले 7, 7 त्रिक किती 21. या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळालं 21 वर्ष. केशवचे वय मिळते आपल्याला 21 वर्ष. आता याचा शॉर्टकट आपल्याला तयार करता येईल का, येईल ना करता. आता बघा इथं डायरेक्ट बघा इथं काय केलंय, इथं काय केलंय, हा 294ला आपण 6 ने भागले बरोबर. मग हे 294 कुठं होते, हा वयाचा गुणाकार दिलेला होता डायरेक्ट. म्हणजे आपल्याला सूत्र असं तयार करता येईल, वयाचा गुणाकार, या गुणाकाराला आपण भागलंय कशाने, गुणोत्तराच्या गुणाकाराने. हा बघा 2 आणि 3 यांचा गुणाकार हा 6 होता, म्हणजे तिथं आपण म्हणू याला गुणोत्तराचा गुणाकार. बर, मग यांचा गुणाकार आला किती आला 49. आता बघा 49 आल्याच्या नंतर आपण काय केलंय की त्याचं वर्गमूळ काढलं. म्हणजे यांचं जे काय होतं, हे जे काय होतं यालाच वर्गमुळात घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे याचं उत्तर काय येणार 49 आणि 49चं आपल्याला वर्गमूळ काढावं लागतंय. म्हणजे जरी आपण हे जे आहे हेच जर असं वर्गमुळात घेतलं तरी पण आपल्याला चालतंय. म्हणजे याचं उत्तर येतं 49, मग त्याचा आला असतं वर्गमूळ 7. आता या 7ला कशाने गुणलंय, 3 ने गुणलंय. 3 ने का गुणलंय, कारण केशवची जी वयाची पट होती ती किती होती 3 होती, म्हणून 3 ने गुणलं. म्हणजे ज्याचं वय काढायचंय तुम्हाला काय काढायची, त्याची पट, एक्सची पट या ठिकाणी तुम्हाला गुणिले घ्यायची. आता जर आपण याच्यात किमती टाकल्या असत्या तर काय करायचंय आपल्याला, वर्गमुळात, हे वर्गमुळात आहे, वयाचा गुणाकार, या ठिकाणी वयाचा गुणाकार होता 294 भागिले काय करायचंय गुणोत्तराचा गुणाकार. मग गुणोत्तर होतं 2 3, मग 2 किती होतात 6. याला कशाने गुणायचंय पुन्हा, तर एक्सची पट किती होती 3, म्हणून याला 3 ने गुणायचं. आता मग बघा 6 1 6, 6 चोक 24, पुन्हा उरले 5, संख्या झाली 54. 6 9 54, या ठिकाणी वर्गमुळात निघले 49 गुणिले 3, मग वर्गमुळात 49 म्हणजे 7, 7 गुणिले 3 म्हणजे 7 त्रिक 21. तुम्हाला उत्तर मिळालं. उत्तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपण लिहिलं. मग आता इथं बघा फक्त काय करायचं, याचं वर्गमूळ काढायचं. यांच्या या वयाच्या गुणाकाराला गुणोत्तराच्या गुणाकाराने भागल्याच्या नंतर जी संख्या आहे तिचं वर्गमूळ काढायचं. हे वर्गमूळ काढायचं या ठिकाणी विसरायचं नाही. बऱ्याच वेळेला आता पलीकडे तसं वर्गमूळ नाही, कारण इथं एक्स गुणिले एक्सचा वर्ग होतोय, म्हणून आपल्याला इकडं हे वर्ग ज्यावेळेस इकडे येतोय त्यावेळेस वर्गमूळ होतोय, म्हणून याच्या वर्गमूळ या ठिकाणी काढावं लागतं. आणि वर्गमूळ काढल्याच्या नंतर त्याला ज्याची पट आहे त्या पटीने या ठिकाणी गुणावं लागतं. चला मग आता ह्या शॉर्टकटने आपण दुसरं उदाहरण या ठिकाणी सोडवायचंय. आता इथं नीलम व शिमा यांच्या वयाचे गुणोत्तर 2 3 आहे, त्यांच्या वयाचा गुणाकार
216 आहे तर नीलमचे वय किती? म्हणजे आता आपल्याला काय घ्यायचं आहे, वयाचा गुणाकार. मग वयाचा गुणाकार किती आलाय, 216 छेद गुणोत्तरांचा गुणाकार. आपण पाहिले गुणोत्तरांचा गुणाकार. गुणोत्तरांचा गुणाकार किती होतो, 2 गुणिले 3 बेत्रिक 6 आणि गुणिले हे कशात लिहायचं आहे आपल्याला, वर्गमुळात. याचं वर्गमूळ काढायचंय आणि त्याला ज्याचं वय विचारलंय त्याच्या पटीने. मग नीलमचं वय, मग नीलम कुठं आहे सुरुवातीला, मग तिची पट किती येते तर 2, म्हणून याला पुन्हा कशाने गुणायचंय, 2 ने. मग आता आपण या ठिकाणी क्रिया करू शकतो. 6 1 6 6 त्रिक 18 म्हणजे इथं 3 मिळाले. आता उरलेत किती पुन्हा 3, 6 6 36 म्हणजे या ठिकाणी वर्गमुळात किती आले तर वर्गमुळात 36 गुणिले 2. मग 36चं वर्गमूळ किती येतं तर 6. मग 6 गुणिले 2 जर केलं तर 6 2 12. या ठिकाणी तुम्हाला वय मिळालं. नीलमचं वय किती आहे तर 12 वर्ष. ऑप्शन नंबर 4 मध्ये असणारं उत्तर आहे. याच पद्धतीनं आपण हा चौथ्या प्रकारावरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न, सरावासाठी दिलेले प्रश्न आपण सोडू शकता, त्याचे उत्तरे या ठिकाणी कन्फर्म करू शकता. त्याचप्रकारे आपण 5वा प्रकार या ठिकाणी पाहणार आहोत. आता हा 5वा प्रकार आपल्या पहिल्या प्रकाराशी साधर्म्य असणारा प्रकार आहे, नव्हे तोच प्रकार आहे असं देखील म्हणता येईल. परंतु बऱ्याच वेळेला कन्फ्युजन होण्याचे कारण अशी. आता बघा दिलाय का प्रश्न, 4 वर्षापूर्वी संदीप आणि सचिन यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 होते. 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 होईल तर संदीपचे आजचे वय किती? तुम्हाला वय विचारलंय, आजचं वय किती? आपण कन्सेप्टनुसार जाऊ, शॉर्टकटनेच सोडणार आहेत, पण कन्सेप्टनुसार या ठिकाणी आपण एकदा बघूया. आता बघा इथं दिलेलं कोण कोण आहे, संदीप आहे, संदीप आणि सचिन. संदीप आणि सचिन हे दोघ जण आहेत बघा इथं. त्यांच्या वयाचे गुणोत्तर, कधीचे वयाचे गुणोत्तर दिले, 4 वर्षापूर्वीचे गुणोत्तर दिले. 4 वर्षापूर्वी 3:4 होते. म्हणजे इथं तुम्ही हे लिहायला विसरायचं नाही. कधी? 4 वर्षापूर्वी. हे 4 वर्षापूर्वीचे वय, हे वय कधीच आहे, 4 वर्षापूर्वीचं किती आहे 3:4. म्हणजे याचं वय होतं 3x वर्ष, याचं वय होतं 4x वर्ष. तुम्हाला विचारताना विचारलेलं वय, आजचं वय विचारलेलं आहे. म्हणजे इथं आतमध्ये आपल्याला 4 वर्षानंतर काय येतं, आज येतं. हे आजचे वय हे पण या ठिकाणी आपण लिहून घेऊ, म्हणजे आपल्याला ही चौकट एकदा तयार असली. मग इथं आजचं वय किती, तर आजचं वयात होणार काय आहे, वर्षापूर्वी जरी असलं तरी वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिलंय. वर्षापूर्वीपासून आजकडे येताना किती वर्ष येतोय आपण, 4 वर्ष. 4 वर्षात वय कितीने वाढणार आहे, 4 ने. हिचं संदीपचं जर 4 ने वाढलं तर सचिनचं सुद्धा कितीने वाढणार आहे, 4 नेच वाढणार आहे. त्याच्यानंतर 4 वर्षानंतर म्हणजे आजपासून 4 वर्षानंतर, आजपासून 4 वर्षानंतर म्हणजे इथं 4 वर्षानंतर, या 4 वर्षानंतरचं वय, 4 वर्षानंतरचे वय. आता 4 वर्षानंतर आज जे काय वय आहे त्याच्यात काय होणार आहे, 4 वर्षाने अजून वाढ होणार आहे. म्हणजे इथं आपल्याला म्हणावं लागेल 3x + 4 आणि त्याच्यात पुन्हा +4. इथं 4x + 4 आणि पुन्हा त्याच्यात किती मिळवावं लागतील, 4 मिळवावं लागतील. म्हणजे हे बघा इथं 4 आणि 4, हे 4 आणि 4 किती झालेत, 8 मिळवायचे. म्हणजे 4 वर्षापूर्वी आणि 4 वर्षानंतर याच्यातला जो फरक आहे, हा फरक किती वर्षाचा आहे तर 8 वर्षाचा याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे हे 4 आणि 4 यांची बेरीज किती लिहायची आपल्याला, 8 लिहायची. आणि त्यावेळेस गुणोत्तर किती होतंय तर 5:6 होतंय. म्हणजे या ठिकाणी बघा आपण बघा 3x अधिक हे 4 आणि 4 किती झालेत, 8 आणि 4x + 8 हे जे त्यावेळेस गुणोत्तर होणार आहे, हे गुणोत्तर कोणत्या गुणोत्तर एवढं असेल तर 5:6 एवढं असेल. म्हणून इथे आपण घेतलं 5:6. आता यांचा गुणाकार आपण करून घेऊ शकतोय. हा 6 जर बरोबर चिन्हाच्या इकडे गेला तर याला गुणिले होणार आहे. म्हणजे जिथं 6 त्रिक 18x अधिक 6 8 48 बरोबर 5 चोक 20x अधिक 8 पंचे 40. आता स्वरूप पद एका बाजूला आपण घेऊ शकतो. मग आता इथं जर बघितलं आपण, हे 48 आहेत, हे 48 इकडचे 40 जर तिकडे गेले तर -40 झाले बरोबर. इकडं काय आहे तर इकडं 20x आहे, तिकडचे 18x इकडं आले, इकडं काय होणार आहे -18x. मग या 48 मधून 40 गेले, खाली राहिले 8 आणि
या 20x मधून 18x गेले, खाली राहिले 2x. म्हणजे या ठिकाणी बघा आता x ची किंमत किती, तर x बरोबर इकडे किती येतं 8, आणि हा 2 जर बरोबर चिन्हाच्या तिकडे गेला तर काय होईल, या 8 ला भागिले जाईल, मग हा भागिले गेला, बे एक बे, बे चौक 8. x ची किंमत तुम्हाला मिळाली किती, 4. मग आता तुम्ही डायरेक्ट आजचं वय, संदीपचं आजचं वय काढू शकता. मग संदीप कुठं, इथं संदीपचे आजचे वय इथं लिहिलंय तुम्ही बघा, आजचे वय किती आहे, 3x + 4. मग 3x + 4 हे आजचे वय आहे. मग 3x + 4 हे संदीपचं आजचं वय. 3 गुणिले x ची किंमत मिळालेली आहे तुम्हाला किती, 4, आणि त्याच्यामध्ये पुन्हा 4 मिळवायचे. म्हणजे हा गुणाकार पहिल्यांदा होणार आहे, 3 चौक 12, आणि ह्या 12 मध्ये 4 मिळवलं की संदीपचं वय मिळतंय. किती आहे संदीपचं वय, तर 16 वर्ष. 16 वर्ष ऑप्शन नंबर 2 मध्ये असणार उत्तर आहे. आता बघा हे सगळे कुठाने करूच तर आपण इथं मध्ये जर डायरेक्ट नसतंच लिहिलं, हे जर नसतं लिहिलं तर चाललं नसतं का, 100% चाललं असतं. कसं चाललं असतं, या 4 वर्षापूर्वीचं गुणोत्तर आणि 4 वर्षानंतरचं गुणोत्तर बघा, वर्षापूर्वी वर्षानंतर म्हणजे इथून आजपर्यंत 4 वर्ष, इथून आज नंतर, इथं बऱ्याच वेळेला हा घोळ होतो. म्हणजे याच्यातला फरक जर आपण 8 वर्ष घेतला असता तर आपल्याला डायरेक्ट जमलं असतं. मग 8 वर्ष जर घेतला असता मग याच पद्धतीने आपण सोडवलं असतं. मग इथं जर संदीपचं मग काय केलं असतं तुम्ही, संदीपचं 4 वर्षापूर्वीचं वय काढलं असतं 3x. मग 3 गुणिले x ची किंमत या ठिकाणी मिळाली होती 4, 3 चौक 12, आणि 12 मध्ये आजपर्यंतचे 4 वर्ष मिळवले असते तरी उत्तर या ठिकाणी 16 मिळालं असतं. आता हीच पद्धत आपण त्या पहिल्या मेथडमध्ये पण वापरू शकतो. आता पहिल्यांदा बघा तुम्हाला आजचं गुणोत्तर दिलं जायचं, वर्षानंतर किंवा वर्षापूर्वीचं गुणोत्तर विचारलं जायचं, त्या पद्धतीने पण सोडू शकतो. मग त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी हे सूत्र वापरत होतो. कोणतं सूत्र वापरत होतो, तर बघा हे या ठिकाणी मी थोडंसं अजून वर घेतो इथं, म्हणजे लिहायला आपल्याला जागा राहील, किंवा इथं बघा पहा. आता काय सांगितलंय, ज्याचं वय काढायचंय, कोणाचं वय काढायचंय, संदीपचं वय काढायचंय. मग या ठिकाणी हे संदीपचं वय. मग नंतरच्या वयाच्या गुणोत्तरातील फरक, आता नंतरचं वय हे, यातल्या गुणोत्तरातील फरक किती आहे, 5 आणि 6 यांच्यातला फरक आहे 1. मग इथं लिहिला 1 गुणिले वर्ष, एवढ्या वर्षानंतर तेवढ्या वर्षानंतर. आता इथं मात्र 4 वर्षापूर्वी आणि 4 वर्षानंतर यातला अंतर घ्यायला विसरायचं नाही. म्हणजे आजपासून 4 वर्षापूर्वी आणि आजपासून 4 वर्षानंतर यातला फरक किती वर्ष आहे, तर तो 8 वर्षाचा फरक आहे. आजची गोष्ट आहे ही, आजची. आजपासून 4 वर्षापूर्वी आणि आजपासून 4 वर्षानंतर यातला फरक किती, तर यातला फरक येतोय 8. यातला फरक किती येतोय 8. म्हणून या ठिकाणी आपल्याला तो वर्ष किती इथं घेणार तुम्ही 8, आणि गुणिले इथं x ची पट, कुणाची पट, ज्याचं वय काढायची त्याची पट, संदीपची पट. संदीप सुरुवातीला आहे बघा, मग संदीपची पट किती येते, तर 3. या ठिकाणी संदीपची पट लिहिली तुम्ही 3 छेद. पुन्हा तिरकस गुणोत्तरातील फरक, बरोबर, गुणोत्तराच्या तिरकस गुणाकारातील फरक. आता इथं बघा, इथं आपण गुणोत्तर घेतोय, कोणतं गुणोत्तर आहे, 3 आणि हे 4. इथं काय आहे, 5 आणि 6 यांच्या तिरकस गुणाकारातला फरक घ्यायचा आहे. मग 6 त्रिक 18 आणि 5 चौक 20, यांच्यातला फरक 18 आणि 20 मधला फरक किती येतो, 2. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 घ्यावा लागेल. आता करा भागाकार, बे एक बे, बे चौक 8, 4 त्रिक 12, म्हणजे तुम्हाला 12 वय मिळालं. पण हे कधीचं मिळालं, या ठिकाणी बघा हे जे गुणोत्तर दिलेलं आहे, हे गुणोत्तर कधीचं दिलंय, 4 वर्षापूर्वी. मग हे जे वय मिळालंय, हे वय कधीचं मिळालंय, 4 वर्षापूर्वीचं वय मिळालंय. कुणाचं मिळालंय, ज्याचं तुम्हाला ज्याची पट काढायची होती, म्हणजेच कुणाची, संदीपचं वय मिळालंय. मग 4 वर्षापूर्वी जर संदीपचं वय 12 वर्ष होतं, तर आज किती असेल, मग आजचं वय काढायचंय, तर 4 वर्षापूर्वीचं जे वय होतं 12 वर्ष, त्याच्यात आपल्याला 4 मिळवावं लागतील. मग आजचं वय होईल 16 वर्ष. अशा पद्धतीने मग आपण लिहू शकतो. मग आता या शॉर्टकटने आपण पुढचे उदाहरणं सोडवणार आहोत. चला मग आता इथं बघा दिलंय, 1 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 9 पट होते. 2 वर्षानंतर ते मुलाच्या वयाच्या 5 पट होईल. तर वडिलांचे आजचे वय किती. मग आता याच पद्धतीने पहा, वाटलंच तर या ठिकाणी मी सूत्र नाही तुमच्या लक्षात राहिलं तर या ठिकाणी घेतलेलं आहे.
नंतरच्या गुणोत्तरातील फरक. आता नंतरच्या गुणोत्तर, इथं गुणोत्तरच दिलं नाही, तुम्ही काय म्हणणार? गुणोत्तर असं तुम्हाला अशा पद्धतीत नाही दिलं, पण गुणोत्तर पटीमध्ये दिलेले. गुणोत्तर म्हणजे काय असते? एक प्रकारची पटच असते. आता बघा, वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 9 पट, म्हणजे मुलाचं वय 1 पट असलं की वडिलांचं वय 9 पट, म्हणजे इथं गुणोत्तरच दिलंय नाही, 1:9. आणि नंतर पुन्हा काय दिलंय? नंतर ते नंतर एवढ्या वर्षानंतर 2 वर्षानंतर ते मुलाच्या वयाच्या 5 पट होईल. म्हणजे मुलाचं वय 1 पट असलं तर त्यांचं वय 5 पट होईल. म्हणजे हे नंतरचं गुणोत्तर आहे, हे अगोदरचं गुणोत्तर आहे. म्हणजे जरी इथं दिलं नाही तरी अशा पद्धतीने आपल्याला ते मांडायचं आहे. मग आता बघा, नंतरच्या गुणोत्तरातील फरक. नंतरच्या गुणोत्तरातला फरक किती आहे? 4. एकामध्ये आणि 5मध्ये फरक कितीचा आहे? 4, म्हणून गुणिले 4 घेतला आपण. त्याच्यानंतर वर्ष, किती वर्षानंतर? आता बघा, 1 वर्षापूर्वी, इथं बघा हे आजपासून चाललंय, आजपासून 1 वर्षापूर्वी, म्हणजे इथं 1 वर्षापूर्वी, इथं कितीचा फरक आहे? 1चाच फरक आहे. आणि किती वर्षानंतर? तर बघा इथं दिलंय किती वर्षानंतर? 2 वर्षानंतर. आजपासून 2 वर्षानंतर, म्हणजे आजपासून इथपर्यंतचा हा 2चा फरक आणि आजपासून इथपर्यंतचा हा 1चा फरक. 2 अधिक 1 म्हणजेच कितीचा फरक होतोय? 3चा फरक होतोय. म्हणजे 3 वर्ष. किती वर्ष? 3 वर्ष या ठिकाणी पुढे जातोय, म्हणून इथं घेतला आपण 3. आणि गुणिले एक्सची पट. एक्सची पट कुणाची पट काढायची आहे? तुम्हाला वडिलांचे आजचे वय. वडिलांची ही वय किती पट आहे? 9 पट, म्हणून घेतला आपण वडिलांची पट. छेद गुणोत्तराच्या तिरकस गुणाकारातील फरक. आता बघा, हे गुणोत्तर पहिलं काय आहे? 1:9 आणि नंतरचा आहे 1:5. यांचा गुणाकार करा. 5:1 5 बघा, आणि 9:1 9. याच्यातला जो फरक पाहिला तर फरक किती आहे? 4. म्हणजे याला कशाने भागायचं आहे? 4ने भागायचं आहे. मग आता बघा, 4:1 घे, 4 4:1 4 गेला. 9 त्रिक 27. 27 उत्तर मिळालं, परंतु कधीचं? वडिलांचं उत्तर मिळाले. 27 वर्ष वडिलांचं वय येतंय, परंतु हे कधीचं येतंय? तर 1 वर्षापूर्वीचं वय येतंय. 1 वर्षापूर्वी जर 27 वर्ष होतं तर आज किती असेल? 1 त्याच्यामध्ये ॲड करावं लागेल. आज असन 28 वर्ष. 28 वर्ष ऑप्शन नंबर 4 मध्ये असणार आहे. या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे. त्याच पद्धतीने अजून कन्फ्युजन होत असेल तर अजून एक या ठिकाणी आपण प्रश्न या ठिकाणी पाहूयात. 3रा प्रश्न आपण पाहतोय, याच पद्धतीने पाहतोय. 2 वर्षापूर्वी आईचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते. म्हणजे बघा, आईचं वय मुलाच्या वयाच्या 5 पट. मुलाचं वय जर 1 पट असलं तर आईचं वय किती पट? 5 पट. म्हणजे 1:5 हे गुणोत्तर आहे. मुलाच्या वयाचा आईच्या वयाशी आणि आईच्या वयाच्या मुलाच्या वयाशी 5चे 1. हे तर आपल्या लक्षात येऊ शकतं. अजून 8 वर्षानंतर, अजून 8 वर्षानंतर ते मुलाच्या वयाच्या 3 पट होईल. म्हणजे इथं गुणोत्तर मिळतंय. मुलाचं वय जर 1 पट असेल तर आईचं वय किती पट होईल? 3 पट होईल. म्हणजे या ठिकाणी बघा, हे नंतरचं गुणोत्तर आहे आणि हे अगोदरचं गुणोत्तर आहे. बस मिळालं तुम्हाला. हे करता पण आपल्याला यायला लागलंय. मग नंतरच्या गुणोत्तरातील फरक, यांच्यातला फरक किती आहे? 4. मग घेतला आपण इथं 4 गुणिले वर्ष. आता वर्ष बघा, वर्ष किती? 2 वर्षापूर्वी आणि 8 वर्षानंतर. म्हणजे आजपासून 2 वर्षापूर्वी 2चा फरक आणि आजपासून 8 वर्षानंतर 8चा फरक. 8 अधिक 2 किती होईल? 10. या ठिकाणी वर्ष होत आहेत 10. गुणिले एक्सची पट. कुणाची पट? ज्याचं वय काढायचंय. कुणाचं वय काढायचं होतं? मुलाचे वय काढायचं होतं. मग मुलाची पट काय? 1 पट. मुलाचं वय 5 पट. आईचं वय म्हणजे मुलाची पट या ठिकाणी 1. छेद या ठिकाणी तिरकस गुणाकारातील फरक. म्हणजे बघा, 1:5 हे झालं पहिलं गुणोत्तर आणि 1:3 हे झालं दुसरं गुणोत्तर. तिरकस गुणाकारातील फरक. मग इथं याचा येतोय गुणाकार 3:1 3 आणि याचा येतोय 5:1 5. यांच्यातला फरक किती होईल? तर 2. मग या ठिकाणी तुम्ही 2 लिहून टाकला. मग बे बे दुने 4 10 दुने 20. या ठिकाणी बघा, मुलाचं वय या ठिकाणी मिळालं. किती मिळालं? 20 वर्ष. पण कधीचं मिळालं? 2 वर्षापूर्वीचं मिळालं. मग 2 वर्षापूर्वी जर 20 होतं तर आज किती वर्ष असेल? तर आज मुलाचं वय असेल 2ने जास्त. म्हणजे किती वर्ष असेल? तर 22 वर्ष असेल. मग 22 वर्ष या ठिकाणी ऑप्शन
व्हायचा राहिला वाटते 22 वर्ष, या ठिकाणी तुम्ही 22 वर्ष, त्यात ऑप्शनमध्ये जरी नसलं तरी 22 वर्ष या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळत आहे. चला पुढचा या ठिकाणी हे जे प्रश्न आहेत हे सरावासाठी प्रश्न याच प्रकारचे दिलेले आहेत, हे आपण सोडवायचे आहेत. हे जे मुख्यतः परीक्षेला जे प्रश्न विचारले जात आहेत या प्रकारचे आपण प्रश्न बऱ्यापैकी पाहिलेले आहेत, प्रकार वाईज पाहिलेले आहेत. आता बघा अजून काही प्रश्न पेंडिंग आहेत जे वेगवेगळ्या प्रकारामध्ये विचारले जातात, एकापेक्षा जास्त लॉजिक लावून विचारले जातात. आता असे जे गुंतागुंतीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण भाग 2 मध्ये पाहू. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.